हाय फ्रेंड्स, आपण मागच्या भागामध्ये 2.6 हा धडा पाहिला. वर्ल्ड हेरिटेज या धड्याचा पार्ट 1 आपण पाहिला होता. आज आपण या चॅप्टरचा पार्ट 2 पाहणार आहोत. तर सर्वांनी पेज नंबर 77 काढायचं आहे. त्या ठिकाणी बिकमिंग अ वर्ल्ड हेरिटेज साईट हा आपला भाग चालू होता. तर बघा मित्रांनो, बिकमिंग अ वर्ल्ड हेरिटेज साईट म्हणजे जागतिक वारसा स्थळ होण्याची नेमकी पद्धत काय आहे, कशा प्रकारे जागतिक वारसा स्थळ होता येतं. बघा, देयर आर 5 स्टेप्स इन बिकमिंग अ वर्ल्ड हेरिटेज साईट. जागतिक वारसा स्थळ होण्यासाठी आपल्याला 5 पायऱ्या ज्या आहेत त्या पूर्ण कराव्या लागतात. द फर्स्ट, त्यातली पहिली पायरी, ऑफ विच इज फॉर अ कंट्री ऑर अ स्टेट पार्टी. यासाठी एखाद्या देशाला किंवा स्टेट पार्टीला, राज्य पक्षाला, टू टेक ॲन इन्व्हेंटरी, काय करावं लागतं, तर त्यांना संपूर्ण सूची किंवा यादीमध्ये घ्यावं लागतं. ऑफ इट्स सिग्निफिकंट कल्चरल अँड नॅचरल साईट्स, म्हणजे त्यांच्याकडे जे काही उल्लेखनीय सांस्कृतिक आणि नैसर्गिक स्थळं आहेत, बरोबर, त्याची संपूर्ण यादी किंवा सूची त्यांना घ्यावी लागते. दिस इज कॉल्ड द टेंटेटिव्ह लिस्ट, आणि यालाच टेंटेटिव्ह लिस्ट असं म्हणतात. टेंटेटिव्ह लिस्टचा अर्थ होतो मित्रांनो तात्पुरती यादी किंवा प्रायोगिक यादी असं म्हणतात. अँड इट इज इम्पॉर्टंट बिकॉज, आणि ते महत्त्वाचं आहे, त्याचं कारण आहे नॉमिनेशन्स टू द वर्ल्ड हेरिटेज लिस्ट. त्याचं नामांकन करता येतं जागतिक वारसा यादीसाठी. विल नॉट बी कन्सिडर्ड अनलेस, म्हणजे त्याला कन्सिडर्ड केल्या जात नाही, ग्राह्य धरल्या जात नाही, जोपर्यंत द नॉमिनेटेड साईट वॉज द फर्स्ट इन्क्लुडेड ऑन द टेंटेटिव्ह लिस्ट. म्हणजे जे नामांकित स्थळ आहे, जोपर्यंत ते टेंटेटिव्ह लिस्टमध्ये येत नाही, प्रायोगिक यादीमध्ये किंवा तात्पुरत्या यादीमध्ये ते स्थळ येत नाही, तोपर्यंत जागतिक वारसा यादीमध्ये त्याला सहभाग मिळवता येत नाही. बघा नेक्स्ट, आता पुढचा भाग. कंट्रीज आर देन एबल टू सिलेक्ट साइट्स फ्रॉम दिअर टेंटेटिव्ह लिस्ट. म्हणजे देश आहेत ते निवडू शकतात ते स्थळं जे प्रायोगिक यादीमध्ये आहेत, टू बी इन्क्लुडेड ऑन अ नॉमिनेशन फाईल. त्या नामांकनाच्या यादीमध्ये कोणते स्थळं ठरवायचे, कोणते स्थळं नाही ठरवायचे, त्या टेंटेटिव्ह लिस्टमधल्या म्हणजे प्रायोगिक किंवा तात्पुरत्या यादीमधल्या स्थळावरून आपल्याला ठरवता येतं. द थर्ड स्टेप, आता बघा तिसरी पायरी काय, इज अ रिव्ह्यू. तर तिसरी पायरी आहे मित्रांनो रिव्ह्यू करायची, म्हणजे पुनरावलोकन करायची, म्हणजे परीक्षण करायची, रिव्ह्यू करायची ऑफ द नॉमिनेशन फाईल. जी नामांकन फाईल आहे त्या फाईलमधलं पुनरावलोकन किंवा परीक्षण करण्याची ही वेळ आहे, तिसरी स्टेप. बाय 2 ॲडवायझरी बॉडीज, आणि हे कोण करतं, तर 2 सल्लागार समित्या हे काम पाहत असतात. कन्सिस्टिंग ऑफ द, आणि याच्यामध्ये समावेश असतो, कुणाचा समावेश असतो, तर बघा इंटरनॅशनल काउन्सिल ऑन मॉन्युमेंट्स अँड साईट ही पहिली संस्था आहे, अँड द वर्ल्ड कन्झर्वेशन युनियन ही दुसरी संस्था आहे. जागतिक संवर्धन संघटना आणि आंतरराष्ट्रीय काउन्सिल ऑन मॉन्युमेंट्स अँड साईट्स या 2 संघटना, बरोबर, याच्या सल्लागार समित्या ते ठरवतात. हु देन मेक रिकमेंडेशन्स, आणि या 2 संघटना रिकमेंडेशन्स करतात, म्हणजे शिफारस करतात, टू द वर्ल्ड हेरिटेज कमिटी. कुणाकडे करतात शिफारस, जागतिक वारसा समितीकडं ते शिफारस करतात. द वर्ल्ड हेरिटेज कमिटी मीट्स वन्स अ इयर, आणि मग ही जागतिक वारसा समिती वर्षातनं एकदा भेटते. टू रिव्ह्यू दीज रिकमेंडेशन्स, या शिफारसींचं पुनरावलोकन करण्यासाठी, पुन्हा परीक्षण करण्यासाठी. अँड डिसाइड, आणि ठरवते, विच साइट्स विल बी ॲडेड टू द वर्ल्ड हेरिटेज लिस्ट, कोणत्या स्थळाचं जागतिक वारसा यादीमध्ये नाव स्वीकारायचं किंवा नाही. तो फायनल स्टेप इन बिकमिंग अ वर्ल्ड हेरिटेज साईट. आणि आता शेवटची बघा पायरी, जागतिक वारसा स्थळ बनण्यासाठी काय आहे,
इज डिटरमाइनिंग वेदर or not a nominated site meets at least one of 10 selection criteria. म्हणजे निर्धारित केलेल्या नॉट अ नॉमिनेटेड साईट म्हणजे जी नामांकित साईट आहे, नामांकन केलेली साईट्स आहे ती मिळायला पाहिजे. ती मिळते की नाही मिळते हा मोठा प्रश्न. 10 सिलेक्शन क्रायटेरिया आहेत म्हणजे 10 निवडीचे निकष आहेत. त्यातल्या कमीत कमी एका निकषाला म्हणजे एक निकष किंवा एक अट त्या स्थळानं पूर्ण करणं गरजेचं आहे. इफ द साईट मीट्स दिस क्रायटेरिया, जर ते स्थळ या निकषाला मीट करत असेल, भेटत असेल, बरोबरी होत असेल, साधर्म्य होत असेल, इट कॅन बी इन्स्क्राइब्ड, तर त्याला इन्स्क्राइब्ड केल्या जातं. इन्स्क्राइब्ड इज अ ग्लोसरीमध्ये मिनिंग आहे मित्रांनो, टू प्रिंट, टू राईट ऑर टू इनग्रेव, म्हणजेच यादीमध्ये तिचं नाव नोंदवलं जातं, त्या स्थळाचं नाव नोंदवलं जातं. कधी 10 निकषापैकी कमीत कमी एक निकष त्या नामांकित स्थळानं पूर्ण करायला हवा. ते निकष तुम्हाला बाजूला दिसतायतच आहे, बघा पुढं. वन्स अ साईट गोज थ्रू दिस प्रोसेस, मग एकदा हे स्थळ या प्रक्रियेतनं गेलं अँड इज चूजन, आणि एकदा ते निवडलं गेलं, इट रिमेन्स द प्रॉपर्टी ऑफ द कंट्री ऑन हुज टेरिटरी इट सिट्स, मग ती संपत्ती त्या राष्ट्राची, त्या देशाची राहते ज्या प्रदेशामध्ये ते स्थळ आहे. बट इट ऑल्सो बिकम्स कन्सिडर्ड विदिन द इंटरनॅशनल कम्युनिटी, पण नंतर ते स्थळ आंतरराष्ट्रीय समुदायाचं सुद्धा होतं, आंतरराष्ट्रीय समुदायाची सुद्धा त्याच्यावर मालकी होते. बघा याचा दुसरा भाग, टाइप्स ऑफ वर्ल्ड हेरिटेज साइट्स, म्हणजे जागतिक वारसा स्थळांचे नेमके प्रकार कोणते आहेत. बघा ॲज ऑफ 2009 म्हणजे 2009 मध्ये देअर आर 890 वर्ल्ड हेरिटेज साइट्स. 2009 मध्ये 890 जागतिक वारसा स्थळं हे 2009 मध्ये नोंदवले गेलेत. अँड दॅट आर लोकेटेड 148 कंट्रीज मॅप, म्हणजे नकाशावर जे देश आहे त्या देशापैकी 148 देशांमध्ये हे स्थळं आहेत. 689 ऑफ दीज साइट्स आर कल्चरल अँड इन्क्लूड प्लेसेस. बघा यातले 689 स्थळं जे आहेत ते सांस्कृतिक स्थळं आहेत. अँड इन्क्लूड प्लेसेस लाईक, आणि त्याच्यामध्ये समावेश आहे सिडनी ओपेरा हाऊस इन ऑस्ट्रेलिया. बघा तुम्हाला चित्रामध्ये दिसतंय ओपेरा हाऊस ऑस्ट्रेलियामधनं, सिडनीतलं. अँड हिस्टॉरिक सेंटर ऑफ व्हिएन्ना इन ऑस्ट्रिया, ऑस्ट्रियातलं हिस्टॉरिक सेंटर सुद्धा तुम्हाला चित्रामध्ये दिसतंय बाजूला. 176 आर नॅचरल अँड फीचर सच ॲज लोकेशन्स ॲज द USS एलोस्टोन. मग यातले 176 जे स्थळं आहेत ते नैसर्गिक स्थळं आहेत, बरोबर. आणि US मधलं येलोस्टोन बघा छायाचित्रामध्ये तुम्हाला दिसतंय. अँड ग्रँड कॅनियन नॅशनल पार्क्स, बरोबर, हे या नैसर्गिक स्थळामध्ये सुद्धा नोंदवले गेलेले आहेत. बघा पुढं, 25 ऑफ वर्ल्ड हेरिटेज साइट्स आर कन्सिडर्ड मिक्स्ड, म्हणजे जगातले जवळपास 25 असे जागतिक वारसा स्थळं आहेत जे मिश्र आहेत, म्हणजे सांस्कृतिकदृष्ट्या सुद्धा आणि नैसर्गिकदृष्ट्या सुद्धा. त्याच्यामध्ये बघा पेरूज माचू पिचू इज वन ऑफ दिस, त्यातलंच पेरूचं माचू पिचू नावाचं ठिकाण तुम्हाला छायाचित्रामध्ये दिसतंय. इटली हॅज द हायेस्ट नंबर ऑफ द वर्ल्ड हेरिटेज साइट्स विथ 44. जगभरामध्ये सगळ्यात जास्त जागतिक वारसा स्थळं इटलीमध्ये आहेत आणि ते आहेत 44 म्हणजे 44. बघा नेक्स्ट पेज बघा, इंडिया हॅज 36 म्हणजे भारतामध्ये 36 जागतिक वारसा स्थळं आहेत. 28 कल्चरल, त्यातले 28 सांस्कृतिक आहेत, 7 नॅचरल, 7 नैसर्गिक आहेत, अँड 1 मिक्स्ड आणि 1 मिश्र आहे. वर्ल्ड हेरिटेज साइट्स जागतिक वारसा स्थळ हे आहेत, म्हणजे 36 जागतिक वारसा स्थळं जे भारतातले त्यापैकी 28 हे सांस्कृतिक आहेत, 7 नैसर्गिक आणि 1 मिश्र स्वरूपाचं जागतिक वारसा स्थळ आहे. द वर्ल्ड हेरिटेज कमिटी हॅज डिवायडेड द वर्ल्ड्स कंट्रीज इंटू 5 जिओग्राफिक झोन्स. बघा जागतिक वारसा स्थळं जे आहेत ते डिवाइड झालेत जगातल्या वेगवेगळ्या देशांमध्ये आणि त्याचे 5 जिओग्राफिक झोन्स बनवलेत, म्हणजे भौगोलिक क्षेत्र बनवलेत. विच इन्क्लूड, मग त्याच्यामध्ये कोणते कोणते भौगोलिक क्षेत्र आहेत, त्याच्यामध्ये कोणाकोणाचा समावेश क्षेत्र. बघा पहिला भाग त्यातला आहे आफ्रिका, त्यानंतर
अरब स्टेट्स आहेत. नंतर क्रमांक 3ला आहे एशिया पॅसिफिक, त्याच्यामध्ये मग इन्क्लूड केलेलं आहे ऑस्ट्रिया आणि ऑशिनिया सुद्धा. 4 क्रमांकावर आहे मित्रांनो युरोप अँड नॉर्थ अमेरिका, युरोप आणि नॉर्थ अमेरिकेचा काही भाग. अँड 5 नंबरला आहे मित्रांनो लॅटिन अमेरिका अँड द कॅरेबियन. असे 5 भौगोलिक क्षेत्र जागतिक वारसा समितीनं बनवलेत. जसं आपण खंड पाहिलेत तर खंड एकूण 7 आहेत, तसं जागतिक वारसा समितीनं त्यांच्या मोजमापासाठी 5 क्षेत्र भौगोलिक क्षेत्र बनवलेत. मॅपमध्ये आपण ते पाहिलेच. आता यातला तिसरा पॉईंट बघा, वर्ल्ड हेरिटेज साइट्स इन डेंजर. जागतिक वारसा स्थळं जे धोक्यामध्ये आहे, म्हणजे धोक्यात आलेली जागतिक वारसा स्थळं, मग त्यांचं काय बघा. लाईक मेनी नॅचरल अँड हिस्टॉरिक कल्चरल साइट्स अराउंड द वर्ल्ड. जगभरामध्ये बरेचसे नैसर्गिक आणि ऐतिहासिक सांस्कृतिक स्थळं आहेत. मेनी वर्ल्ड हेरिटेज साइट्स आर इन डेंजर ऑफ बीइंग डिस्ट्रॉइड. मग बरेच जागतिक स्थळं जे आहेत ते धोक्यामध्ये आलेले आहेत किंवा नष्ट होण्याच्या मार्गावर आहेत. ऑर लॉस्ट ड्यू टू वॉर, किंवा युद्धामुळे ते नष्ट झालेत. पोचिंग, शिकारीमुळे ते नष्ट झालेत. नॅचरल डिझास्टर्स, नैसर्गिक संकट किंवा अरिष्टांमुळे ते नष्ट झालेत. लाईक अर्थक्वेक्स. बघा भूकंपामुळे तुम्हाला चित्रामध्ये नेपाळमधलं काही मंदिर पडलेलं दिसतंय. अनकंट्रोल्ड अर्बनायझेशन्स, काही जागतिक वारसा स्थळं अनियंत्रित शहरीकरणामुळे सुद्धा नष्ट होण्याच्या मार्गावर आहे, काही नष्ट झालेत सुद्धा. हेवी टुरिस्ट ट्रॅफिक, काही ठिकाणी जागतिक वारसा स्थळं पाहण्यासाठी पर्यटकांचा ओघ फार असतो. ते वजन कॅप्चर न करू शकणं, जसं की आता चीनची जी भिंत आहे त्या भिंतीवर बघा पर्यटकांची झुंबड कशी दिसते. तर अतिप्रमाणामध्ये जर टुरिस्टचं येणं जाणं असेल तर साहजिक आहे ते जागतिक वारसा स्थळ पडण्याच्या मार्गावर आहे. अँड इन्व्हायरमेंटल फॅक्टर्स, आणि काही पर्यावरणीय घटक सुद्धा याला जबाबदार आहे. लाईक एअर पोल्युशन, जसं की हवेचं प्रदूषण. हवेच्या प्रदूषणामुळं रंग बदलले जातात. अँड ॲसिड रेन, आणि कधीकधी आम्ल वर्षासुद्धा होते. त्या आम्ल वर्षावामध्ये सुद्धा जे जागतिक वारसा स्थळं आहे ते धोक्यामध्ये येत आहेत किंवा येण्याच्या मार्गावर आहेत. वर्ल्ड हेरिटेज साइट्स दॅट आर इन डेंजर आर इन्स्क्राइब्ड ऑन अ सेपरेट लिस्ट. मग जे जागतिक वारसा स्थळं धोक्यामध्ये आलेले आहेत त्यांना एका स्वतंत्र यादीमध्ये टाकल्या जातं. ऑफ वर्ल्ड हेरिटेज साइट्स इन अ डेंजर, म्हणजे जागतिक वारसा स्थळाच्या धोक्याच्या यादीमध्ये. विच अलाउज द वर्ल्ड हेरिटेज कमिटी टू अलोकेट. मग याला जागतिक वारसा समिती अलोकेट करते म्हणजे यांना काही पैसा पुरवते, काही गोष्टी वाटते. रिसोर्सेस म्हणजे संसाधनं पुरवते. फ्रॉम द वर्ल्ड हेरिटेज फंड टू दॅट साईट. जागतिक वारसा निधीतनं या स्थळासाठी काही निधी पुरवणं, काही संसाधनं पुरवण्याचं काम ही समिती करते. इन ॲडिशन, त्या व्यतिरिक्त अजूनच डिफरंट प्लॅन्स आर पुट इन टू प्लेस टू प्रोटेक्ट अँड ऑर रिस्टोअर द साईट. त्या व्यतिरिक्त काही वेगवेगळ्या योजना आखल्या जातात अशा ठिकाणांसाठी संरक्षण करण्याच्या आणि पुनर्रचना किंवा पुनर्बांधणी करण्याच्या त्या स्थळांसाठी. इट हाऊएव्हर अ साईट लुजेस द कॅरेक्टरिस्टिक्स. आणि तरीसुद्धा जर त्या स्थळानं त्याचं कॅरेक्टरिस्टिक्स गमावलं, त्याचं वैशिष्ट्य गमावलं, विच अलाउड फॉर इट टू बी ओरिजिनली इन्क्लुडेड ऑन द वर्ल्ड हेरिटेज लिस्ट, म्हणजे ज्यामुळं जागतिक वारसा समितीमध्ये त्याचा समावेश करण्यात आला होता. द वर्ल्ड हेरिटेज कमिटी कॅन चूज टू डिलीट द साईट फ्रॉम द लिस्ट. जर ते वैशिष्ट्य त्या स्थळाचं नष्ट झालं तर जागतिक वारसा यादीतनं त्या स्थळाचं नाव हटवल्या जाऊ शकतं, डिलीट केल्या जाऊ शकतं. टू लर्न मोर अबाउट द वर्ल्ड हेरिटेज साइट्स, आणि जर तुम्हाला खरंच जागतिक वारसा स्थळांबद्दल अजून माहिती हवी असेल, विजिट द वर्ल्ड हेरिटेज सेंटर्स वेबसाईट ॲट wsc.unesco.org. तर तुम्ही वर्ल्ड हेरिटेज सेंटरच्या जी वेबसाईट आहे, संकेतस्थळ आहे, इंटरनेटवरती शोधून त्याचं नाव आहे wsc.unesco.org. याच्यावर जाऊन तुम्ही अधिक माहिती घेऊ शकता. कशी वाटली मित्रांनो माहिती? छान होती ना? इंटरेस्टिंग चॅप्टर होतं, मजेदार होतं, छान चॅप्टर होतं एकदम. जग फिरायला कुणाला नाही आवडत? तुम्हालाही आवडणार, मलाही आवडणार. संधी मिळाली तर अवश्य जाऊ. ओके, चला परत भेटू. तोपर्यंत बाय.